श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 924. आपण प्रभू रामचंद्र आणि हनुमंताचा हा संवाद थोड्याशा विस्ताराने अभ्यासत आहोत. सज्जनो, भक्तीचं हे अत्यंत अंतिम रहस्य ज्या संवादामधून एका जीवाला प्राप्त होऊ शकतो असा हा सुंदरकांडाचा परमोच्च बिंदू. आपण बघितलं की गेल्या कथा चिंतनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नेत्रांमध्ये अश्रू भरले गेले जेव्हा त्यांनी सीताजींचं दुःख ऐकलं. प्रभू रामचंद्र आपल्या मनातलं असलेला भाव हनुमंताच्या समोर व्यक्त करताना म्हणतात की बचन काय मन मम गती जाही सपने हो बूझिय विपत्ती किताही. हनुमंता, जो मन वचन आणि कर्माने माझा दास आहे, शरणागत आहे, त्याच्यावरती स्वप्नामध्ये तरी विपत्ती येईल का रे? आणि यावरती हनुमंत विपत्तीची व्याख्या तुम्हा प्रत्येकाला सांगू लागतो. भगवंताचं स्मरण, भगवंताचं भजन, अंतरंगामधून सुटणं, त्याचं विस्मरण होणं हेच विपत्तीचं खरं मूळ आहे. हेच आपल्याला पुनरपी जन्म पुनरपी मरणम या चक्रामध्ये ढकलत असतं आणि त्यातूनच या जीवाला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. म्हणून समस्त संकटांचं निर्मूलन ज्या भजनामधून होतं तेच जीवाचं खरं तारणहार आहे. प्रभू रामचंद्र लीला नाट्याच्या दृष्टीने हनुमंताचे तर ऋणी आहेतच, त्याचे उपकार खरोखर न फिटण्यासारखेच आहेत. परंतु परमार्थाच्या दृष्टीतून जर पाहिलं तर ज्या हनुमंताने या भवसागरावरून उड्डाण करून सीताजींचा शोध आम्हाला लावून दाखवला, अशा सीताजींच्या शोधासाठी नहीं कोई सुर नर मुनी तनुधारी अशा पद्धतीने हनुमंताचं कार्य या देवता, मनुष्य आणि मुनींपेक्षा कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे याचं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या मुखाने गुणगान करू लागलेले आहेत. यामध्ये आपण विशेषतः मुनींचं कार्य, जे एकांतामध्ये वनवासामध्ये जाऊन या परब्रह्माची प्राप्ती करून घेत असतात, त्यांच्यापेक्षा देखील हनुमंताचं कार्य श्रेष्ठ आहे. कारण त्याने संसारामध्ये राहून, या सर्व प्रकारच्या जंजाळामध्ये राहून, राक्षसांना सन्मुख जाऊन कशा पद्धतीने भक्तीची प्राप्ती करायची, तिचा आशीर्वाद प्राप्त करायचा, याचा जणू काही आपल्याला पाऊलवाटच घालून दिली. आणि त्यामुळे भगवंत हनुमंताच्या या कार्याने अत्यंत प्रसन्न झालेला आहे. कारण त्याने केवळ स्वतःच्या पुरती काही प्राप्ती करून घेतली नाही, त्या भजन मार्गावरून जो जो जीव जाईल त्याचं कल्याण करण्याची युक्ती हनुमंताने साधलेली आहे. सज्जन हो, इथपर्यंतचा कथाभाग आपण काल पाहिला. अर्थातच आपण या चौपायांचं 2 कथा विभागांपूर्वी गायन केलेलं आहे आणि त्यामुळं आज ह्या दोह्याचा अंतिम टप्प्या आपण चिंतनासाठी घेणार आहोत. प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणतात की सुनु कपितो ही समान उपकारी नहीं को सुर नर मुनी तनुधारी. तुझ्या या कार्याचा खऱ्या अर्थाने मी उतराई होऊ शकत नाही. तुझे हे उपकार कसे फेडायचे, त्याची सम्यकता या विश्वामध्ये कोणापाशीच नाही. ना कोणी मनुष्य, ना कोणी देवता, ना कोणी मुनी तुझ्या कार्याच्या जवळपास पुरुषार्थ करू शकेल हनुमंता. त्यामुळे माझ्या मनामध्ये एकच विचार येतो रे, मी तुझ्या या कार्याची परतफेड कशी करू? प्रतिउपकार करो का तोरा. प्रभू रामचंद्रांचा स्वभाव असा आहे ना की ते कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाहीत.
ज्याने ज्याने म्हणून प्रभू रामचंद्रांचा आश्रय घेतला, त्यांच्या नामाचा आश्रय घेतला, त्यांच्या सगुण भजनाचा आश्रय घेतला, त्यांच्या कथेचा आश्रय घेतला, प्रभू रामचंद्रांनी त्या प्रत्येक जीवाला त्याने केलेल्या सेवेच्या बदल्यामध्ये अनंत ऐश्वर्य, अनंत संपन्नता ही प्रदान केलेली आहे. आजच मला एकांचा फोन आला. 2-3 वर्षापूर्वी कुठेतरी भेट झाली होती आणि मी त्यांना सहज श्री महाराजांच्या नामस्मरणाबद्दल सांगितलं आणि संसारामध्ये अनेक अडचणींमधून त्यावेळेला त्यांची परिस्थिती चालली होती आणि आज त्यांच्या नामस्मरणाच्या आधाराने संसारामध्ये झालेला बदल ते अगदी भरभरून मला सांगत होते की दादा, सगळ्या गोष्टी ज्या कधी सुटणार नाही असं वाटत होतं, ते सर्व काही या नामस्मरणाच्या आधाराने गुंता सुटल्यासारखं झालंय. आनंद वाटला ऐकून. सज्जन, यामध्ये रवींद्र पाठक किंवा त्या मानाने इतर कुठलीही व्यक्ती जरी असेल सांगणारी, तरी ती केवळ निमित्त आहे. त्याला बाजूला करा. ज्या या नामाची पवित्र गंगा वसिष्ठांपासून वाहत श्री ब्रह्मचैतन्यांसारख्या अतिपावन संताच्या द्वारे आमच्यापर्यंत आलेली आहे ना, त्या पवित्र गंगेचं हे एक गुणधर्माचंच रहस्य आहे की जो कोणी त्या नदीमध्ये अवगाहन करेल, त्या नदीमध्ये स्नान करेल, त्याचे हे सर्व संचिताचे दोष ही पवित्र नदी आपल्या समवेत घेऊन जाते आणि त्या जीवाला अत्यंत परमशुद्ध करते. त्याच्या संसारामध्ये देखील या परमशुद्धतेच्या आधाराने त्याला मांगल्य प्रदान करते. आणि त्यातही विशेषत्वाने प्रभू रामचंद्र जो त्यांचा सेवक आहे, जो त्यांचा दास आहे, त्याच्याविषयी तर अत्यंत तत्पर असतात. प्रभू रामचंद्र काय किंवा श्रीकृष्णाचं चरित्र काय, श्रीकृष्णाचा परमसखा सुदामा याची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो. सुदामा जो सर्व दृष्टीने अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये होता, जेव्हा द्वारकेला आपल्या सख्याची श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी तो जातो, श्रीकृष्ण त्याचं स्वागत कशा पद्धतीने करतो हे चरित्र आपण ऐकलेलं आहे. आपल्या सिंहासनावरती सुदाम्याला तो बसवतो. त्याच्या चरणाची पूजा प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण करतो. ती पूजा करत असताना त्याची निजशक्ती त्याच्या शेजारीच आहे, संलग्न आहे. श्रीकृष्ण आपल्या सख्यासाठी निजशक्तीला म्हणतो की माझा सुदामा अत्यंत गरीब आहे ग, त्याच्या प्रारब्धामध्ये भरपूर संपन्नता दे ना तू. यावरती लक्ष्मी माता त्या नारायणाला म्हणते की आपणच घालून दिलेली या व्यवस्थेप्रमाणे मी कार्य करते. याच्या प्रारब्धामध्ये संपत्ती नाहीच, याच्या प्रारब्धात ही सर्व विपन्नताच आहे, मी काय करू. आपण म्हणत असाल तर प्रकृतीची व्यवस्था मी बदलते, परंतु यासाठी मग आपण केवळ या सर्व व्यवस्थेचे जबाबदार असल्यामुळं आपणच जो काही योग्य निर्णय असेल तो घ्यावा. श्रीकृष्णाने मनातल्या मनात स्मितहास्य केलं आणि सुदाम्याच्या हातावरती चंदन रेखाटण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने सुदाम्याच्या हस्तरेखांनाच बदलून टाकलं. निजशक्ती या सर्व भगवंताच्या लीलेकडे मोठ्या कौतुकाने पाहते आणि जेव्हा या सुदामाच्या हस्तरेखांकडे श्रीकृष्ण परमात्मा बघून म्हणतो आणि आपल्या निजशक्तीला म्हणतो, अगं तू काहीतरी बघण्यात चुकलीस का, याचं प्रारब्ध तर सगळं चांगलं आहे, उत्तम आहे. आणि हे पाहताच लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्नतेने सुदामा घरी पोचण्याच्या आधी तिथं किती विलक्षण संपन्नता निर्माण करते हे आपण त्या कथेमध्ये ऐकलेलंच आहे. सांगण्याचा मतितार्थ असा की सज्जनो, प्रभू रामचंद्र काय, श्रीकृष्ण काय, परमात्मा आपल्या दासाची कुठलीही सेवा ठेवून घेत नाही. त्याच्यावरती जो कोणी प्रेम करतो त्या सर्व प्रेमाची उतराई भगवंत किती आपण तत्परतेने होत यासाठीच प्रयत्नशील असतो. मग या सगळ्या चरित्राच्या पार्श्वभूमीवर हनुमंताच्या चरित्राला जेव्हा आपण अभ्यासतो त्यामध्ये एका वेगळ्याच उंचीवरती हे चरित्र आपल्याला घेऊन जातं, कारण इथं प्रत्यक्ष परमात्मा देखील हतबल झालेला आहे.
आणि तो म्हणतो, प्रतिउपकार करो का तोरा. तुझ्यावरती मी प्रतिउपकार काय करू हनुमंता? काय केलं असता मी तुझ्यासाठी तुझी काहीतरी कार्याची परतफेड केली, या गोष्टीचं मला समाधान होईल. बघा, आपण निशिचरीचं चरित्र हनुमंताच्या या अग्निपरीक्षेमध्ये बघितलं की जेव्हा ती निशिचरी समुद्रामध्ये सावली पडणाऱ्या, आकाशात उडणाऱ्या प्रत्येक प्राण्याला खाली खेचून घेत असते आणि हनुमंताची मात्र ती सावलीच पकडू शकत नाही. का? कारण ही सावली म्हणजे जीवाच्या अंतरंगातली वासना आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण यापैकी कुठल्याही अवस्थेमध्ये जी जीवाची वासना शिल्लक आहे त्या वासनेला धरून ही निशिचरी त्या जीवाला खाली ओढायची. परंतु हनुमंताच्या बाबतीमध्ये गंमत अशी झाली की त्याची सावलीच खाली पडेना, कारण या चारीही देहांमध्ये कुठल्याही वासनेचा अंश देखील शिल्लक राहिला नव्हता. आपण म्हणाला, अहो हे कसं शक्य आहे? हे केवळ हनुमंताच्या बाबतीतच शक्य आहे का? तर याचं उत्तर नाही आहे. परंतु प्रत्येक जीवाला मिळणारा हा अधिकार, हे हनुमंत तत्व तो का साध्य करू शकत नाही? याचं कारण हनुमंता इतकं भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण जीवाकडून घडत नाही. नामस्मरणाच्या आधाराने काय होतं? समर्थ म्हणतात, नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थे जडे कामना पूर्व पापे. म्हणून काय करावं? सदा राम निकाम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. कल्पनेचा लेश देखील हनुमंताच्या अंतःकरणात शिल्लक नाहीये. आणि असा जेव्हा निकाम प्रभू रामचंद्रांचं भजन जीव मनापासून करतो, जीव अगदी त्यामध्ये लय होऊन करतो, त्यावेळेला भगवंत त्याच्या अंतःकरणाला देखील निकाम करून टाकतो. काही मागण्याची भावना, अहो ते सोडा, साधा त्या भावनेचा लेश देखील त्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. आणि तसा कल्पना लेश हृदयामधून विसर्जित झाल्याशिवाय ही निशिचरी आम्हाला सोडत नाही. त्यामुळे श्री महाराज देखील म्हणायचे की मला काहीच नको, हे मनापासून वाटणं ही परमार्थामध्ये अत्यंत उच्च दर्जाची अवस्था आहे. काहीच नको, काहीच नको. असा निष्काम अंतःकरणाचा भक्तच भवसागराला पार करू शकतो, सीतामाईच्या चरणांपर्यंत जाऊ शकतो, सर्व प्रकाराने तिचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. आपण म्हणाला, हो परंतु हनुमंताने तर तिथे इच्छा व्यक्त केली ना की सुनहुमा तुमही अतिशय भूखा, लागे देखे सुंदर फलरूखा. म्हणजे हनुमंताच्या अंतःकरणामध्ये देखील फळं खाण्याची वासना होती ना. सज्जनो, भक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर खेळा ऐसा प्रपंच मानावा, ही अवस्था आम्हाला प्राप्त होते. आणि मग या खेळामध्ये जसं आपलं लटकं रागवणं असतं, लटकं आनंद व्यक्त करणं असतं, त्या पद्धतीने हनुमंताने देखील रावणाला धडा शिकवण्यासाठी या भगवतीच्या समोर आपल्या अंतःकरणामध्ये बळजबरीने ही इच्छा निर्माण करून सांगितलेले आहे. जर त्याला फळच खायची होती तर तो लंकेच्या एकांतामध्ये देखील खाऊ शकला असताना. तहा जाई देखी बन सोबा, गुंजत चंचरीक मधुलोभा, नाना तरुफल फूल सुहाय, खग मृग मृंद देखी मन भाय. तेव्हा कोण अडवणार होतं हनुमंताला फळं खाण्यापासून? परंतु हनुमंताची दृष्टी त्या फळांकडे गेली देखील नाही. परंतु आता भगवतीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर या लीला नाट्यात रावणाला धडा शिकवण्यासाठी म्हणून या फळांची वासना त्याने अंतःकरणामध्ये निर्माण केली. रामकृष्ण परमहंसांचं त्या चरित्रामधला एक प्रसंग अनेक जणांकडून आपण ऐकला असेल ना, की शेवटच्या टप्प्यामध्ये रामकृष्ण परमहंस एखाद्या बालिश किंवा एखाद्या बालमनासारख्या वृत्तीने जगायचे. बऱ्याचदा काहीतरी आध्यात्मिक चर्चा चाललेली असायची, संन्यासी मंडळी रामकृष्णांच्या भोवती बसलेली असायची आणि अशा सभेला मध्येच सोडून रामकृष्ण अचानक उठून
आपल्या खोलीतून बाहेर येऊन स्वयंपाकघराच्या दिशेने जायचे. शारदा मातेला म्हणायचे, काय शिजतंय ग, खूप भूक लागलीये, आणि अर्धवट शिजलेलं अन्न घेऊन तसं स्वयंपाकघरामध्ये खायला बसायचे. काही दिवस शारदा मातेने बघितलं आणि मग ती रामकृष्णांना म्हणाली, अहो ठाकूर, आपले सगळे शिष्य आपल्याकडे बघतात, आपण असं कसं वागता बरं? आपण एवढ्या उच्च कोटीचे आध्यात्मिक अधिकारी आणि आपली ही वासना अशी शिजत असलेल्या अन्नावरती जावी, हे कितपत योग्य आहे? खाता खाता रामकृष्ण परमहंसांनी आपला घात पुन्हा ताटलीमध्ये ठेवला आणि म्हणाले, ज्या दिवशी तू भरलेलं अन्नाचं ताट घेऊन माझ्या अंथरुणाजवळ येशील आणि त्या अंथरुणावरती पडलं असताना मी त्या अन्नाकडे पाठ करीन, समज त्यानंतर 3 दिवसामध्ये मी माझा देह ठेवणार आहे. शारदे, अगं मी स्वतःला बळजबरीने जिवंत राहण्यासाठी कुठल्या तरी अंगाने ही वासना माझ्या देहामध्ये हा प्राण राखून ठेवावी, यासाठी त्याला अन्नाशी बांधून ठेवत आहे. हा प्राण तर मुक्त झालेला आहे आणि या देहातून होणार असलेल्या वेदनांमुळे तो जाऊ पाहत आहे, परंतु अजूनही काही कार्यभागासाठी मला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या प्राणाला देहाशी बांधून ठेवण्यासाठी मी ही अन्नाची वासना जागृत केलेली आहे. ही माझी वासना नाही. आणि घडलं देखील तसंच. एक दिवशी स्वयंपाकघरामध्ये ठाकूरांची स्वारी आली नाही, म्हणून शारदा माता भरलेलं ताट घेऊन रामकृष्णांच्या अंथरुणावर जाते आणि शारदा मातेकडे पाहून एक स्मित हास्य करत रामकृष्ण आपली कूस बदलतात, अन्नाकडे पाठ करतात. शारदा मातेच्या अंतःकरणामध्ये जो बोध त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिला आणि घडलं देखील त्याचप्रमाणे. त्यामुळे सज्जनो, हनुमंताच्या हृदयामध्ये किंवा हनुमंत स्वरूप झालेल्या कुठल्याही सद्गुरू चरित्रामध्ये आपल्याला ही वासना जरी दिसली तरी ती अत्यंत वरवरची असते. कुठल्या तरी लीला चरित्राच्या आधाराने त्यांची ही वासना त्यांनी धरून ठेवलेली असते. अन्यथा या संतांच्या हृदयाची अवस्था ही अखंड निष्काम आहे, अखंड, सदा सर्वदा निष्काम आहे. आणि मग गंमत अशी होते की या निष्काम हृदयामधून जी भगवंताची सेवा घडते आणि कुठल्याही परताव्याची अवस्थाच शिल्लक राहत नाही, अपेक्षाच शिल्लक राहत नाही, तिथं भगवंताची फार मोठी पंचायत होऊन जाते हो. कारण सुदामा आपल्या बायकोच्या सांगण्यावरून संसाराला थोडासा कंटाळून का होईना परंतु परमात्म्याजवळ आला. त्याच्याजवळ जरी तो शब्दांनी बोलत नसला तरी त्याचं हे सर्व 18 विश्व दारिद्र्य बरंच काही सांगून जात होतं. आणि त्यामुळे त्याच्या या सुप्त वासनेचा मोबदला भगवंताला देता आला. परंतु हनुमंताच्या बाबतीमध्ये मात्र काहीच करता येईना, काहीच करता येईना. अनेक वेळेला प्रभू हनुमंताच्याकडे पाहतायत की काहीतरी अभिलाषा त्याच्या अंतःकरणात निर्माण होईल, परंतु हा वैराग्याच्या तेजाचा भागच असा असतो. ही निष्कामता हृदयाची अशी विलक्षण असते की प्रत्यक्ष भगवंताला देखील अशा आपल्या भक्ताच्या वैराग्याच्या तेजाकडे पाहताना संकोच होऊन जातो. जो खरं तर पूर्ण काम आहे, असा पूर्ण काम भगवंत आपल्या निष्काम दासाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहू शकत नाही. स्वामी विवेकानंद देखील प्रपंचाच्या कटकटींना खूप कंटाळले. रामकृष्ण म्हणाले, जा आज काली माता प्रसन्न आहे, घे मागून तिला काय पाहिजे ते. स्वामी विवेकानंद गाभाऱ्यात जातात आणि त्या काली मातेची मूर्ती त्यांच्यासाठी सगुण साकार होते, चैतन्यमयी होते. तिच्या या विलक्षण रूपाकडे स्वामी विवेकानंद पाहतात आणि सगळे प्रपंचाचे दाह मिटून जातात. मुखातून एकच प्रार्थना येते, आई मला भक्ती दे, ज्ञान दे, उपासना दे, मला यापेक्षा वेगळं काहीच नको, मला वैराग्य दे. 1 नाही 2 नाही 3 वेळेला रामकृष्ण परत पाठवतात, परंतु 3ही वेळेला स्वामी विवेकानंदांच्या मुखात हे पारलौकिक मागणंच येतंय. या लौकिकातल्या कुठल्या गोष्टीची भावना देखील प्रगट होत नाहीये.
सजनो, भगवंताला देखील अशा वेळेला सन्मुख होई सकत न मोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा, अशी त्याच्या अंतःकरणाची अवस्था हा निष्काम भक्त करून टाकतो बघा. प्रभू रामचंद्र हनुमंताला आर पार पाहतायत. या स्फटिक शिळेवरती जे प्रभू रामचंद्र बसलेत ना, या स्फटिकाचा हा गुणधर्म आहे. तो स्फटिक अंतःकरणाच्या शुद्धतेसारखा आर पार आपल्या सर्व वासनांना भगवंताच्या समोर उघडा करत असतो. त्यामुळे सज्जनो, भक्तीमध्ये दंभ हा अजिबात चालत नाही बर का. कारण की स्फटिक शिला बैठे दो भाई, हे दोन बंधू आपल्या अंतःकरणाला एखाद्या स्फटिकाप्रमाणे आर पार अत्यंत शुद्ध अशा पद्धतीने पाहू शकतात. आणि त्यामुळं आपल्या अंतःकरणात असलेल्या प्रत्येक वासनेच्या आधाराने भगवंत आपल्याला जाणत असतो. त्यामुळे भगवंताचा कार्यभाग हा आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी अत्यंत सोपा होतो. थोडाफार जप करणार, थोडीफार सेवा करणार आणि भगवंत देखील एका क्षणामध्ये ओळखून जाणार की याच्या अंतःकरणामध्ये या सेवेच्या मागं त्याला नेमकं काय हवंय, आणि तेवढी गोष्ट भगवंत देऊन टाकतो आणि तो आम्हाला आपल्या सेवेच्या ऋणातून मोकळं करतो. श्री महाराज देखील म्हणायचे ना, मी कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाही. मला आठवतं, कदाचित मी हा कथाभाग तुम्हाला आधी पण सांगितला असेल, परंतु आमचे पूज्य बापू काका एक गोंदवल्यातल्या सेवेकऱ्याच्या विषयी कथा सांगताना एकदा म्हणाले होते की त्याच्याविषयी अनेक तक्रारी यायच्या आणि त्या व्यक्तीला कशासाठी आपण ठेवावं अशा पद्धतीचे अनेक प्रश्न बापू काकांकडे यायचे. आणि त्यावेळेला बापू काका म्हणाले की याच्या आजोबाने महाराजांच्या अन्नदानामध्ये गाडा ओढलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या या सेवेचा मोबदला म्हणून जरी त्याच्या या पिढीमधला एखादा व्यक्ती हा थोडासा अपंग असला, कदाचित कार्य करण्यासाठी सक्षम नसला, तरी देखील सांभाळायला आपल्याला हवं. गुरु कार्यामध्ये ज्याने ज्याने देह झिजवला त्याच्या प्रत्येकाची उतराई सद्गुरू करत असतो. परंतु ज्याला खरंच काही मनापासून नकोय, हा ज्याच्या अंतःकरणाचा आर पार भाव आहे, हे केवळ शब्द नाहीत, हा केवळ दिखावा नाही की मला काहीच नको, परंतु या चारही देहांमधून भगवंताची दृष्टी जेव्हा त्या जीवाला पाहते आणि लक्षात येते की हा खऱ्या अर्थाने निष्काम आहे. आणि हे निष्कामत्व कशातून येतं? सदा राम निष्काम चिंतित जावा, त्या भगवंताच्या स्मरणातूनच येतं. यामध्ये हनुमंताचा देखील पुरुषार्थ नाही, कारण मी निष्काम झालो ही देखील एक वासनाच आहे ना. प्रभू रामचंद्रांचं नाम जीवाला स्वाभाविकपणे निष्काम करू लागतं. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणतात की सुन सुत तो ही उरीनमय नाही. मी तुझ्या ऋणांमधून उतराई होऊ शकत नाही रे हनुमंता, हे पुत्र सुन सुत. बघा, इथं देखील सीताजींनी जो शब्द वापरला तोच प्रभू रामचंद्रांनी हनुमंतासाठी वापरलाय. सुन सुत कर ही बिपिन रखवारी, परम सुभट रजनीचर भारी. हा सीताजींनी शब्द वापरला होता, सुन सुत, आणि तोच शब्द इथं प्रभू रामचंद्र वापरतायत, सुन सुत तो ही उरीनमय नाही. मी तुझ्या ऋणांमधून मुक्त होऊ शकत नाही, मी तुझ्यावरती प्रतिउपकार करू शकत नाही. समर्थांचा मनोबोधातला एक श्लोक डोळ्यासमोर येतो. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जकी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी हे जे 10 श्लोक जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा लिहिलेले आहेत ना, ते सर्व 10च्या 10 श्लोक हे हनुमंत चरित्रामध्ये आपल्याला विशेषत्वाने पाहता येतील. आणि त्यामध्ये या शेवटून एक अर्थातच या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. भगवंत त्याचा ऋणी होऊन जातो.
मी त्याच्यावरती प्रतिउपकार करू शकत नाही, त्याच्या सेवेचा मी उतराई होऊ शकत नाही, कारण सेवेचा हिमालयासारखं कार्य करणारे अनेक जीव आहेत, परंतु या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी वासना आहे. परंतु हा हनुमंत असा आहे की मेरू पर्वता एवढं कार्य करूनही ज्याच्या अंतरंगामध्ये संपूर्ण निष्कामता आहे, त्याला काहीच नको आहे, आणि त्यामुळे त्याच्या ऋणातून मी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मोकळा होऊ शकत नाही. अनेक प्रकारे प्रभू रामचंद्र अंतःकरणात विचार करतात की मी याला काय देऊ, काय देऊ, काय देऊ. देखे हूं करी विचार मन माही. अनेक प्रकाराने प्रभू रामचंद्र हनुमंताच्या साठी आपण काय करू शकतो याचा विचार करतात, आणि शेवटी एकाच निष्कर्षाप्रत येतात की सुन सुत तोही उरीनमय नाही. हनुमंताच्या विषयी अपार प्रेम प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये दाटून येतं, आणि ते प्रेम डोळ्यामधून व्यक्त होत असताना हनुमंताकडे प्रभू रामचंद्र वारंवार वारंवार पाहतायत. पुनी पुनी कपी चितव सुरत राहता, लोचन नीर पुलक अति गाता. बघा, समर्थ मनाला खर तर प्रार्थना करतात की मना तू काय कर, मी तुला एक प्रार्थना करतो, मना प्रार्थना तुझला एक आहे. काय प्रार्थना आहे? रघुराज थक्कीत होऊ न पाहे. तू प्रभू रामचंद्रांच्या या सगुण रूपाला अखंड पाहत राहा, सतत पाहत राहा, ही तुला प्रार्थना आहे माझी मना. आणि अशा या मनाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांना पाहता 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 एक विलक्षण अवस्था येते की इथं भक्त प्रभू रामचंद्रांना आपण पाहत आहोत या रूपाला विसरून जातो, आणि त्या रूपाच्या मध्ये एक क्रांती घडून येते, आणि प्रभू रामचंद्रच अशा भक्ताला आपाद मस्तक न्याहाळू लागतात. त्याच्यावरती परमप्रेम दाटून आल्यामुळं प्रभू रामचंद्र आपल्या नेत्रांना देखील फडकावणं बंद करतात. असे प्रभू रामचंद्र आपल्या सर्वोत्तमाच्या दासाला पाहू लागले. पुनी पुनी कपीही चितव सुरत राहता. आणि या हनुमंताला पाहत असताना प्रभू रामचंद्रांचे डोळे भरून आलेले, लोचन नीर पुलक अति गाता. डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहेत. प्रभू रामचंद्र वारंवार हनुमंताला पाहतायत. त्यांचं शरीर पुलकित झालेलं आहे. भगवंताला देखील असा भक्त प्राप्त होणं, मला वाटतं भगवंताच्या या लीला चरित्रामधलं हे त्याचं एक विलक्षण सुदैवच म्हणायला हवं. कारण की भगवंताच्या एवढ्या या अनंत अवतारांमध्ये प्रत्येक अवतारात भगवंताला असा शिष्योत्तम प्राप्त झालेला नाही. परशुरामाच्या अवतारापर्यंत तर हे केवळ लाक्षणिक एका छोट्याशा प्रसंगापुरते निर्माण झालेले अवतार होते, आणि त्यामुळं इथं त्या भगवंताची सेवा करण्यासाठी त्याचा परमदास त्याला प्राप्त झाला नाही. परंतु प्रभू रामचंद्रांसाठी हनुमंत काय, श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये उद्धव काय, अर्जुन काय, यांची जेव्हा आपण अवस्था पाहतो, नाथांच्या भागवतामधल्या या 11व्या स्कंदाची ही टीका जेव्हा जेव्हा आपण वाचतो, त्यावेळेला नाथांच्या वाणीला काय बहार येतो. अध्यायाची सुरुवात आणि अध्यायाची शेवट अत्यंत रोमांचित करून टाकते. श्रीकृष्णाचं उद्धवावरती दाटून आलेलं प्रेम, उद्धवाला श्रीकृष्णाने समाधीला न जाता आपल्याशी असाच संवाद करावा यासाठी लागलेली त्याची ही उत्कटता, या दोन्हीही गोष्टींचा एक विलक्षण असा संगम आपल्याला नाथांच्या भागवतामध्ये दिसतो. भगवंत आणि भक्ताचं हे असं नातं. भक्त भगवंतावर प्रेम करता करता आपली देहबुद्धी विसरून जातो, आणि ज्या क्षणी त्याची देहबुद्धी संपली तेव्हा प्रत्यक्ष तो परमात्माच जणू काही त्याच्या या परमदासावरती प्रेम करतोय. लोचन नीर पुलक अति गाता. अशा पद्धतीने हनुमंतावरती प्रभू रामचंद्रांना आपण किती प्रेम करावं, कशा पद्धतीने प्रेम करावं या हनुमंतावरती, अशी अवस्था शरीराला पुलकित करून गेलेली आहे.
आणि इथं मग भक्ताची अवस्था काय होते, दासाची अवस्था काय होते. सुनी प्रभु बचन बिलो की मुख, गात हरशी हनुमंत. चरण परेव प्रेमाकुल, त्राही त्राही भगवंत. हनुमंत प्रभू रामचंद्रांची ही सगळी वचनं ऐकतोय. प्रभू रामचंद्रांची झालेली तो अवस्था बघतोय. प्रभू रामचंद्र ज्या कारुण्याने, ज्या प्रेमाने हनुमंताकडे पाहत होते, त्यामुळे जणू काही अत्यंत द्रवित झालेलं असं हे हनुमंताचं हृदय. आणि अशा अवस्थेमध्ये देखील जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतायत की मी तुझा ऋणात आहे, मी तुझे उपकार फेडू शकत नाही, प्रति उपकार करव का तोरा. तू या केलेल्या कार्याचा उपकार हा राम फेडू शकत नाही. आणि त्यावेळेला हनुमंत त्याही अत्यंत पुलकित झालेल्या अवस्थेमध्ये आपला विवेक जागृत करतो. अरे काय म्हणतायत माझे स्वामी, मी त्यांच्यावरती उपकार केले. अरे हे तर सगळं काही त्यांनीच घडवून आणलं. मी केवळ एखाद्या कठपुतलीप्रमाणे त्या लंकेत गेलो आणि ही एवढी सगळी कार्य प्रभू रामचंद्रांनी स्वतः घडवून आणली. आणि तेवढं सगळं झाल्यानंतरही मला या जगासमोर पुढं करून मी तुझ्या ऋणामधून कसा मुक्त होऊ, अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र मला वेगळं करतायत. अरे उपकार तर आपण दुसऱ्यावरती करतो, परंतु मी ज्यांचा मन कर्म आणि वचनाने ज्यांच्यामध्ये सामावून गेलेलो आहे, ज्यांच्या चेतनेनेच हा हनुमंत जिवंत आहे, तो आपल्या स्वामींवरती उपकार करणार, त्यांच्यापासून वेगळा होऊन. अरे प्रभो, माझ्याकडे हे करते पण देऊ नका, मला तुमच्यापासून वेगळं करू नका प्रभो. असं म्हणून हनुमंत चरण परेव प्रेमाकुल, अत्यंत प्रेमाने प्रभू रामचंद्रांच्या चरणी तरगोल होऊन पडलेला आहे. आणि चरण घट्ट हृदयाशी धरून हनुमंत अत्यंत कावरा बावरा होऊन प्रभू रामचंद्रांना विनंती करतोय, त्राही त्राही भगवंत, हे प्रभो रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. असं म्हणून हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती पडतोय. जो हनुमंत रावणाच्या समोर त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून अत्यंत धैर्याने त्याला बोध देऊ शकतो, जो राक्षसांचा निपात करू शकतो, परंतु तोच आपल्या स्वामींच्या एका वचनाने असा लवलीन होऊन, शरणागत होऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी पडलाय की मला तुमच्यापासून वेगळं करू नका, मी काहीतरी मोठं कार्य केलं आहे, ही भावना माझ्या मनामध्ये कधीच जागृत करू नका. हे प्रभो, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. या कुठल्याही घटनेचा मी करता नाही, किंबहुना या सृष्टीमध्ये घडणाऱ्या कुठल्याही घटनेचं करते पण त्या जीवाकडे नाही. हे सर्व काही आपल्या चेतनेचं, आपल्या पुरुषार्थाचंच कार्य आहे. प्रभो, त्या कार्याची माझ्याकडं आपण सर्व प्रकाराने नोंद करवून मला तुमच्यापासून वेगळं करू नका. या हनुमंताचं रक्षण करा. अशा पद्धतीने हनुमंत अत्यंत लवलीन होऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणागत झालेला आहे. सज्जनो, अशा पद्धतीने आता हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी किती काळ पडून राहणार आहे आणि तत्पश्चात हनुमंताला कशा पद्धतीने प्रभू रामचंद्र या समाधीमधून, या ग्लानीमधून बाहेर काढून आपल्या हृदयाशी लावणार आहेत, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.